नमस्कार. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ BA फर्स्ट इयर इतिहास या विषयासाठी जो पहिला पेपर आहे, ज्याला DSC 1 म्हणतात, तो पेपर म्हणजे हिस्ट्री ऑफ इंडिया अप टू 300 BC. आता हा जो पेपर आहे ठेवण्यात आलेला आहे, ह्या पेपरमध्ये 2 क्रेडिट हे थेअरीसाठी आहे आणि 2 क्रेडिट हे प्रॅक्टिकलसाठी आहेत. तर हा पेपर ठेवण्यामागचा विद्यापीठाचा उद्देश हा होता की ह्या पेपरमधून वेगवेगळ्या विषयांची माहिती, वेगवेगळ्या सोर्सेसची माहिती, ऐतिहासिक माहिती विद्यार्थ्यांना मिळावी. त्याचबरोबर त्या कालखंडामधली सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक स्थिती कशी होती ह्याविषयी माहिती देणे हा उद्देश होता. आणि प्राचीन भारतामधल्या वेगवेगळ्या कॉन्सेप्ट, ज्या वेगवेगळ्या संस्कृती आहे, या संस्कृतीची तोंड ओळख करून देणे हा उद्देश इथे आपल्याला पाहायला मिळतो. आता ह्यामध्ये 2 युनिट करण्यात आलेले आहेत पेपरमध्ये. पहिलं युनिट जे आहे ते सोर्सेसचं आहे, म्हणजे उगमस्थान, सोर्सेस, माहिती. त्याचबरोबर आपल्याला काय म्हणता येईल त्याला साधने. आणि ह्यामध्ये साधारणामध्ये आपण पाहतो की प्राथमिक लिखित साधने, अलिखित साधने. लिखित साधनामध्ये वेगवेगळे ग्रंथ, धार्मिक ग्रंथ, त्याचबरोबर काही साहित्य, त्यामध्ये मग त्या कालखंडामध्ये काही प्राचीन प्रवासी आले असतील त्यांचं साहित्य, त्याचबरोबर स्थापत्य, आर्किओलॉजिकल साहित्य, पुरातत्व साहित्य ह्यांचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. तर दुसरं जे सोर्सेस प्रकरण आहे, युनिट आहे, त्यामध्ये त्या कालखंडामधील सांस्कृतिक आणि धार्मिक स्थिती कशी होती ह्याविषयीचा विचार करण्यात आलेला आहे. पहिल्या युनिटसाठी 15 तासिका ह्या घेण्यात येत असतात. तर दुसऱ्या ह्याच्यासाठी युनिटसाठी 15 साहित्य घेण्यात येतात. आता आपण पाहतो की सोशिओलॉजी, सोशल आणि इकॉनॉमिक, रिलिजियस लाईफ. दुसऱ्या युनिटमध्ये आपल्याला पाहावं लागेल की धार्मिक जीवन, आर्थिक जीवन आणि सामाजिक जीवन त्या कालखंडामध्ये त्या लोकांचं कसं होतं. अशा प्रकारे आपल्याला त्या कालखंडामधील सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय स्थिती कशी होती ह्याविषयी आपण तो अभ्यास पाहणार आहोत. चॅप्टर 2 मध्ये जैन धर्म, बौद्ध धर्म यांचा उदय कशा प्रकारे झालेला आहे, त्यांचे मुख्यतः प्रवर्तक कोण आहेत, संस्थापक कोण आहेत, ह्याची माहिती आपल्याला ह्या प्रकरणामध्ये पाहायची आहे. त्याचबरोबर त्या कालखंडामध्ये जी 16 महाजनपदं होती त्याविषयीचा सुद्धा अभ्यास करावायचा आहे. चॅप्टर 3 मध्ये म्हणजे युनिट 2 मधील चॅप्टर 3 मध्ये ज्या काही
सिंधू संस्कृती होती. ह्या सिंधू संस्कृतीची शहररचना, तिचा उदय, उगम, विकास आणि विनाश कसा झाला ह्या संदर्भामध्ये इत्थंभूत माहिती पाहावयाची आहे. अशा प्रकारे हा जो पेपर आहे, हा पेपर इसवी सन पूर्व 300 BC पर्यंतचा आहे आणि तिथपर्यंतचाच आपल्याला अभ्यास या प्रकरणामध्ये, या पेपरमध्ये करावायचा आहे.